नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मुळशी पॅटर्न पिक्चर पाहिलाय ना तुम्ही? मुळशी पॅटर्न मध्ये ज्या पद्धतीने भस्मासूर हा जमिनीसाठी लयलालित असतो आणि प्रत्येक गोष्टीवर माझाच अधिकार आहे अशा पद्धतीची भूमिका ठेवून पुण्यातल्या किंवा मुळशीतल्या जमिनीवर आपला अधिकार करण्याचा प्रयत्न करतो. तसा तो भस्मासुराच्या पद्धतीनं जो भूमिका मांडली आणि ज्या पद्धतीची चलचित्र या मराठी चित्रपटाने सामाजिक पटलावर मांडली की ती पुण्याच्या किंवा पुण्याच्या आजूबाजूला ज्या पद्धतीनं शहरीकरणाच्या साठी जमिनींचे भाव आणि त्याच्या संदर्भातून ज्या पद्धतीची म्हणजे भूमाफियांची लावलेली कवायत ह्याच्यासाठी केलेलं हे विडंबन. पण हे विडंबन आता प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळतंय, प्रत्येक शहरात पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं बीडमध्ये तहसील कार्यालयासमोर त्या रिजवाना नावाच्या प्राध्यापिकेच्या हातातून कागदपत्र हिसकाटण्यासाठी तिच्या अंगावर हात घालण्यात आला आणि तिला बेदम मारण्यात आला. रिजवानाचं चुकलं काय की ज्याच्यामुळं एक मॉब, त्याच्यात ते सनाउल्ला, बिलाल अशा नावाची चर्चा त्या रिजवानाच्या तोंडातून वारंवार होते. मित्रांनो, खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीनं रिजवाना बोलते ना, ते रिजवानाच्या वाक्यातला जो प्रयोग आहे तो तुम्ही बघा. तहसील ऑफिस मध्ये येतात, माझ्या पाठीमागं रजिस्ट्री ऑफिस मध्ये येतात, माझ्या पाठीमागं नगर परिषद मध्ये येतात, माझ्या पाठीमागं SP ऑफिस मध्ये सुद्धा येऊन त्यांनी धिंगाणा केलं सर. आणि मी प्रत्येक वेळेस SP ऑफिस मध्ये, बीड शहर पोलीस चौकीत, शिवाजीनगर पोलीस चौकीत आणि पेठबीड पोलीस चौकीत जाऊन मी त्यांना ॲप्लिकेशन दिले, व्हिडिओ दाखवले, रेकॉर्डिंग दाखवलेत की हे लोक आम्हाला किती शिवीगाळ करतात, किती धमकी, त्याला घाबरतात तुम्ही एका गुंड्याला, गुटखा माफियाला, ज्याच्यावर इतके गुन्हे दाखल आहे सर. मी पूर्ण त्याचा रेकॉर्ड काढलेला आहे. 2020 मध्ये सोलापूरला त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. बालेपीरची एक बाई आहे, तिच्यासोबत तिचा गुन्हा हायकोर्टातून ती बाईनं केस जिंकलेली आहे. तो गुन्हा त्याच्यावरती आणखी चालू आहे. आणि रईस आणि बिलाल मला असं समजून आलेलं आहे की तो विजय राजेचा कार्यकर्ता आहे म्हणून. हा प्रयोग ऐकल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की सामाजिक परिप्रेक्ष्य म्हणजे बीड जिल्ह्याची परिस्थिती इतकी भयावह झालेली आहे का? ज्या रिजवानाच्या भावाने त्या सौदीमध्ये राहून आपल्या स्वतःची परिस्थिती म्हणजे आपले खर्च काटकसरीने चालून स्वतःच्या परिवारासाठी, कुटुंबियांसाठी जी बचत करून एक पैसे पाठवले आणि त्या पैशाच्या पायी त्यांनी एक जमीन विकत घेतली. एक जमिनीचा तुकडा विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या वडिलांच्या ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीनुसार त्याच्या वडिलांनी ती जमीन एका भूमाफियाला काडीमोल किमतीत विकली. कारण की भाऊ सौदीत आहे, भाऊ सौदीत असल्यामुळं पाठवलेल्या पैशांवर तो भाऊ जर काय रजिस्ट्रीसाठी येऊ शकत नाही, त्यामुळं कुटुंबियांनी ही सदरील मालमत्ता ही तिच्या वडिलांच्या नावाने म्हणजे कर्ता पुरुष वडील असल्यामुळं वडिलांच्या नावाने केली आणि वडिलांनी त्याचा गैरफायदा घेतला. कारण ज्या वडिलांनी आपल्या मुलाची जी अपेष्टा करून, ज्या मुलाने आपली काटकसर करून जे पाठवलेले पैसे आणि त्याच्यावर घेतलेला एक जमिनीचा तुकडा, हा त्याच्यासाठी किती श्रम वेचले याचा काही त्याला भान नव्हतं. पण कसं असतं, डोळे हे भूमाफियांचे डोळे या अशाच प्रॉपर्टीवर केंद्रबिंदू असतात आणि याच पद्धतीची केंद्रबिंदू असलेली ती भूमिका या भूमाफिया आपल्या स्वतःच्या स्वार्थ सिद्धीसाठी कसलेही प्रयोग करून आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न. मग सनाउल्ला किंवा बिलाल किंवा त्याच्यासोबत असणारे जे 10-5 जणांचं टोळकं आहे, त्या टोळक्याने ज्या पद्धतीने या रिजवानावर हल्ला केला किंवा रिजवानाच्या हातातले कागदपत्र हिसकाटून तिच्या ज्या पद्धतीच्या स्त्रीवर एक अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर त्या प्रयत्नाचा खऱ्या अर्थानं आज समाज पटलावर त्या गोष्टी उघड झालेल्या. ही परिस्थिती बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेची पोल खोलणारी आहे. कारण की तहसील कार्यालयाच्या लगतच जिल्हा न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामध्ये सतत पोलिसांची ये-जा असते. शासकीय कार्यालयांजवळ ज्या पद्धतीच्या भूमिका अशा पद्धतीने घडत असतील
किंवा तालुक्याच्या केंद्रस्थानी जर अशा पद्धतीची मुजोरशाही वापरण्यात येत असेल तर खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याला, त्या शहराला म्हणावं काय? प्रश्न आहे का नाही? सामाजिक पटलांवर जेव्हा रिजवाना आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपल्या धर्मातील, आपल्या जातीतील लोकांना हाक देते, पण तिला वाचवायला कुणीही येत नाही. का? स्वार्थ आणलाय ना, काहीतरी घेवाणदेवाण झालंय. आज ज्या पद्धतीच्या भूमिका त्या रिजवानासमोर उभ्या आहेत, आणि रिजवाना ही प्राध्यापक आहे हे लक्षात घ्या. ही रिजवाना स्वतःच्या वडिलांनी जी तिच्यावर जी परिस्थिती आणून सोडली, त्या परिस्थितीसाठी तिने दिवाणी दावा सुद्धा न्यायालयात दाखल केलाय. ही प्रॉपर्टी कशा पद्धतीनं परत मिळावी, कारण की भावाने पै जोडून पाठवलेले पैसे आम्ही त्यासाठी घेतलेलं, आमच्या कुटुंबासाठी घेतलेलं हे पाऊल. पण सनाउल्ला सारख्या कार्यकर्त्यांनी, सनाउल्लांसारख्या भूमाफियांनी जर अशा पद्धतीच्या भूमिका जर समाज पटलावर मांडल्यात, अशा पद्धतीची जेव्हा वक्तव्य रिजवाना करते, तर खऱ्या अर्थाने ह्याच्यावर कसोटी लागली पाहिजे. ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या नावाने ती हाक मारते, स्वतःला, त्यांची मुलगी, त्यांची बहीण त्यांच्या पद्धतीची गयावया करते, आणि या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये ती सरकारी इस्पितळात एका ICU वॉर्ड मध्ये ती स्वतःच जी कथन करते ना, ते खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर कशा पद्धतीचं दृश्य आहे ते मनाला पटणार आहे का, हेही विचार केला पाहिजे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आता कायदा सर्वसामान्यांसाठी राहिलाय का, प्रश्न आहे. कारण की धटाई खाय मिठाई ही तिच्या वाक्यातून स्पष्ट लक्षात येत आहे. अनेकदा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवल्यात, उमरे झिजवलेत, तरीही त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून किंवा त्या पोलीस विभागाकडून संबंधित लोकांच्या विरोधात कसल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही. उलट ती म्हणते की आमच्याकडेच परत येऊन तुमच्या नावाने एक फिर्याद दाखल झालेली आणि तुमच्यावरच केस करण्यात आलेली. अशा पद्धतीचे जर खऱ्या अर्थानं समीकरण जर लोकशाहीच्या जीवनात, लोकशाहीच्या परिस्थितीत जर वापरण्यात येत असतील ना, तर सर्वसामान्य माणसांनी जगावं कसं आणि राहावं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होईल. आणि रिजवाना अशिक्षित असली असती किंवा त्या गोष्टीवर जर कसल्याही पद्धतीनं नसलं, एक प्राध्यापिका आहे, प्रत्येक गोष्टीची तिला माहिती आहे, आणि मुंबईहून खास आपल्या म्हणजे आई आणि बहिणीच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं संरक्षणासाठी उतरली, त्या मुलीच्या संदर्भात तुम्ही या पद्धतीच्या भूमिका घेता. लाज वाटली पाहिजे, खरंच लाज वाटली पाहिजे. पण लाज वाटणार कोणाला आहे? कारण की स्वार्थापायी आम्ही सगळं बरवटलंय, सगळ्या गोष्टीवर पाणी सोडलंय. आणि त्या वडिलांना तरी वाटलं पाहिजे होतं की ज्या मुलाने आपल्या काबड कष्ट करून पै गोळा करून आपल्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून आपल्याला पैसे पाठवले, आणि त्या आधारासाठी आपण जी जमीन घेतलेली आहे ती कवडी मोलात या अशा लोकांच्या हाती हवाली करावी कशी? पण त्यासाठी श्रम वेचावे लागतात ना, आणि त्या श्रमाच्या संदर्भात त्यांना कसल्याही पद्धतीने आहे, कारण काय तर आलेला पैसा आहे ना. मुलांनी काय केलं ते केलं. ही मानसिकता जी फोपावते ना, ही मानसिकताच खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर खूप मोठा विवेचनाचा विषय आहे. आज रिजवाना ज्या पद्धतीने बोलते आणि ज्या पद्धतीने त्याची कैफियत मांडते ना, खऱ्या अर्थानं आता तरी या पोलीस प्रशासनानं त्या कैफियतची दखल घ्यावी, आणि अशा पद्धतीने टवाळखोर करणारे, अशा पद्धतीनं जमिनी गिळंकृत करणाऱ्या लोकांच्या विरोधात खऱ्या अर्थानं आता पोलीस प्रशासनानं स्वतःच एक मोठं पावलं उचलण्याची गरज आहे. पण करणार कोण? कारण की आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलेलं आहे. जोपर्यंत आमच्या कागदांवर वजन पडत नाही, आम्हाला सांगण्यात येत नाही, आम्हाला दाखवण्यात येत नाही, किंवा त्या ठिकाणी नेऊन उभं केलं जात नाही, तोपर्यंत आम्हाला कारवाई किंवा कसल्याही पद्धतीचं काम करण्याची इच्छा उरत राहिलेली नाही. अशा पद्धतीत आज समाज व्यवस्था चालते. त्यामुळं त्या रिजवानाला न्याय मिळेल की अजून त्या अशा माफियांकडून तिची अजून विटंबना होईल, आता येणारा काळच ठरवेल.
परंतु त्या ज्या काही लोकांना ती हाक देते ते तरी लोक त्याच्या संदर्भात काहीतरी पावलं उचलतील का? हाच खूप मोठा सवाल आता समाज पटलावर उभा आहे. बघूया काय होतंय. नमस्कार.